नमस्कार, मी डॉक्टर विजया याचराव, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, नटवरलाल देसाई पटेल कला व वाणिज्य महाविद्यालय, मोहाडी, जिल्हा भंडारा. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राजकीय सिद्धांताचे स्वरूप समजून घेऊया. तर राजकीय सिद्धांताचे स्वरूप दोन आहेत. तर राज्यशास्त्रात वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या पद्धती व साधने वापरण्यात आली आणि त्यानुसार राजकीय सिद्धांताचे दोन स्वरूप दिसून येतात. तर पहिलं आदर्शवादी सिद्धांत किंवा या सिद्धांताला परंपरागत सिद्धांत असंही म्हणता येईल. इंग्रजीमध्ये त्याला नॉर्मेटिव्ह थेअरी असं आपण म्हणूया. तर दुसरं स्वरूप जे आहे ते आधुनिक स्वरूप आहे. आधुनिकवादी सिद्धांत, त्यालाच अनुभववादी सिद्धांत असं म्हटलं आहे, इम्पेरिकल थेअरी. तर राजकीय सिद्धांताचे जे दोन स्वरूप आपल्याला पाहावयास मिळतात ते स्वरूप कसे पडले, तर वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या अध्ययनाच्या ज्या पद्धती आहेत, जी तंत्रे आहेत, जी साधने आहेत ते वापरण्यात आली आणि त्याच्यामुळे दोन स्वरूप आपल्याला पाहावयास मिळतं. तर ग्रीक कालखंडापासून ते 19व्या कालखंडापर्यंत राजकीय सिद्धांताचे स्वरूप हे परंपरागत होते, म्हणजे आदर्शवादी होते, जुने होते. तर 19व्या शतकाच्या नंतर राजकीय सिद्धांताचे जे स्वरूप आहे त्यामध्ये बदल झाला आणि नवीन ज्या तंत्रज्ञाने आहेत, ज्या वैज्ञानिक पद्धती जे आहेत, ज्याला आगमनात्मक पद्धती म्हणतात किंवा वैज्ञानिक पद्धती म्हणतात, त्या विकसित झाल्या आणि त्यामुळे राजकीय सिद्धांताचे जे स्वरूप आहे किंवा राज्यशास्त्राचा अभ्यास करण्याचे ज्या पद्धती आहेत त्या पद्धतीमध्ये बदल झाला आणि त्याच्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की राजकीय सिद्धांताचे स्वरूप दोन प्रकारे पाहावयास मिळतात, तर आदर्शवादी आणि अनुभववादी. या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या प्रकारचा आदर्शवादी सिद्धांत कशाला म्हणतात हे आपण या ठिकाणी जाणून घेऊया. तर आदर्शवादी सिद्धांताचे स्वरूप कशा प्रकारे आहे ते आपण बघूया. तर जसं राजकीय सिद्धांताचे स्वरूप दोन प्रकारे जसं आपण सांगितलं की आदर्शवादी आणि अनुभववादी, त्याचप्रकारे राज्यशास्त्राचे सुद्धा दोन स्वरूप आहेत, ज्याला परंपरागत आणि आधुनिक स्वरूप असं म्हणतात. तर त्या वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या अध्ययन पद्धतीचा वापर करण्यात आला आणि त्याच्यानुसार हे जे स्वरूप आहेत ते स्वरूप पडलेले आहेत. आपण यामध्ये आदर्शवादी सिद्धांताचे स्वरूप कसे होते ते आपण जाणून घेऊया आणि याची वैशिष्ट्ये काय आहेत ते वैशिष्ट्येसुद्धा समजून घेऊया. तर 19व्या शतकापर्यंत राजकीय सिद्धांताचे स्वरूप आदर्शवादी होते. तर राजकीय तत्त्वज्ञान, राजकीय चिंतन, राजकीय विचारप्रणाली आणि राज्यशास्त्र इत्यादी संकल्पना राजकीय सिद्धांत याच अर्थाने वापरल्या जात होत्या. जसं आपण राजकीय सिद्धांताचा अर्थ पाहत असताना सुद्धा आपण बघितलं की तत्त्वज्ञान, चिंतन, विचारप्रणाली, राज्यशास्त्र अशी फारकत करण्यात आलेली नव्हती. तर ह्या सगळ्या ज्या संकल्पना आहे ह्या संकल्पना राजकीय सिद्धांत या संकल्पनेच्या अंतर्गत येत होत्या. हे वेगळे करण्यात आलेले नव्हते, याची फारकत करण्यात आलेली नव्हती आणि चांगल्या आणि श्रेष्ठ जीवनाचा शोध घेण्याचा प्रयत्न राजकीय सिद्धांतातून केला जात असे. तर राजकीय सिद्धांताची निर्मिती होण्याचा उद्देश काय होता, त्याचे एम काय होते, त्याचे गोल काय होते, कशाला राजकीय सिद्धांत निर्माण करण्यात आलेले होते, तर चांगल्या आणि श्रेष्ठ जीवनाचा शोध घेणे, चांगले जीवन जगणे, चांगले जीवन व्यतीत करणे आणि ते कशा प्रकारे करता येतील याच्यावर भर देऊन राजकीय सिद्धांताची निर्मिती करण्यात आली आणि त्यामुळे संपूर्ण मानवी जीवनच राजकीय सिद्धांताच्या कक्षेत येत होते. संपूर्ण होल जी सोसायटी जी होती, संपूर्ण मानवी जीवन होते ते राजकीय सिद्धांताच्या कक्षेत येत होते आणि आदर्शवादी राजकीय सिद्धांताचा भर प्रामुख्याने तात्विक आणि ऐतिहासिक पद्धतीवर होता. म्हणजे जी तात्विक लॉजिकली
लॉजिकली म्हणजे असं झालं तर तसं लॉजिक लावणं, तर्क लावणं. तात्विक म्हणजे काय? तर्क लावणं आणि त्याची कारणं शोधणं. आणि याशिवाय ऐतिहासिक पद्धतीवर म्हणजे काय? हिस्टोरिकल बॅकग्राऊंड म्हणजे ज्या काही मागे भूतकाळामध्ये घडलेल्या ज्या काही घटना आहेत त्याच्यावर भर देण्यात आलेला होता. म्हणजे आदर्शवादी राजकीय सिद्धांताचा प्रमुख भर कशावर होता? तर लॉजिकवर होता, तात्विकवर होता. तर्क वितर्क करणे आणि इतिहासामध्ये ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्या पद्धतीवर जास्त भर आदर्शवादी राजकीय सिद्धांतामध्ये देण्यात आले. आणि काही शाश्वत मूल्य व आदर्श प्रमाण मानून त्या आधारे राजकीय जीवन व सामाजिक संस्थांचे स्वरूप कसे असावे याचे वर्णन राजकीय सिद्धांतातून केले जात असते. काही शाश्वत मूल्य जे आहे ते आदर्श जे आहेत हे आदर्श त्यांनी प्रमाण मानलेले आहे आणि त्या आधारे संपूर्ण राजकीय जीवन, संपूर्ण राजकीय कृती आणि सामाजिक संस्थांचे स्वरूप कसे असावे याचे वर्णन करण्यात आले. आता या ठिकाणी कसे असावे असं म्हटलं आहे. कसे आहे आणि त्याचा अभ्यास करण्यात आलेला नाही, तर कसे असावे म्हणजे श्रेष्ठ आणि चांगले जीवन जगण्यासाठी राजकीय जीवन आणि सामाजिक संस्थांचे स्वरूप कसे असावे यावर भर हे आदर्शवादी देतात. याशिवाय नैतिकतेला सामाजिक आणि राजकीय जीवनाचा श्रेष्ठ आधार मानलेला आहे. नैतिकता, चांगुलपणा याला सामाजिक आणि राजकीय जीवनाचा श्रेष्ठ आधार मानल्या जात होते. नैतिकता म्हणजे चांगलं वागण्याची जी पद्धत जी आहे, जी गुड बिहेवियर, नैतिकता जी आहे, नैतिकतेवर आधारित सामाजिक आणि राजकीय जीवनाचा श्रेष्ठ आधार मानले गेले या नैतिकतेला. तर हे आदर्शवादी जे विचारक होते ते कोण होते? तर या ठिकाणी प्लेटो, अरिस्टॉटल पासून तर कार्ल मार्क्स, लॉस्की, महात्मा गांधी पर्यंतच्या तत्त्वज्ञांनी याच पद्धतीने राजकीय सिद्धांताची निर्मिती केली. म्हणजे राजकीय सिद्धांताचा जे अभ्यासक होते, जे विचारक होते ते प्लेटो, अरिस्टॉटल हा ग्रीक कालखंड आहे. तर कार्ल मार्क्स, लॉस्की, महात्मा गांधी पर्यंतच्या जे विचारक होते, तत्त्वज्ञानी होते, तर त्यांनी या राजकीय सिद्धांताची निर्मिती ह्या आदर्शवादी आधारावर केली. अरिस्टॉटल जो आहे तर अरिस्टॉटलने निरीक्षण आणि वर्णन आणि तुलना या अनुभवसिद्ध पद्धतीचा अवलंब केला. तर निरीक्षण करणे, वर्णन करणे, तुलना करणे ह्या आधुनिक पद्धती आहेत, ह्या अनुभववादी पद्धती आहेत. हा अनुभववादी पद्धतीचा अवलंब त्यांनी केला आणि द पॉलिटिक्स नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला. परंतु नैतिकता आणि निगमनात्मक पद्धतीच्या प्रभावापासून तो मुक्त होऊ शकलेला नाही. तर जसं संशोधनाच्या 2 पद्धती आहेत, तर निगमनात्मक पद्धती आणि आगमनात्मक पद्धती. तर निगमनात्मक जी पद्धती आहे जी आदर्शवादी आहे, जसं तात्विक आणि ऐतिहासिक बाबीवर जास्त भर देणारी. तर आगमनात्मक जी पद्धती आहे ती वैज्ञानिक पद्धती आहे. तर त्या वैज्ञानिक पद्धतीचा वापर जो आहे तो अरिस्टॉटलने केलेला नाही, परंतु त्याची जी सुरुवात आहे, काही जे बाबी आहेत, काही जे घटक आहेत आगमनात्मक पद्धतीचे त्याचा स्वीकार जो आहे, निरीक्षण करणे, वर्णन करणे, तुलना केले याचा अवलंब जो आहे तो अरिस्टॉटलने केलेला आहे. म्हणजे आपल्याला असं म्हणावं लागेल की आगमनात्मक पद्धतीची काही लक्षणे जी आहे किंवा काही जी सुरुवात आहे ती सुरुवात अरिस्टॉटलने केलेली होती. तर या ठिकाणी आपण दुसरं प्लॅमनार्ड्सच्या मते त्यांचे मत या राजकीय सिद्धांताच्या बाबतीमध्ये काय आहे. प्लमनार्ड्स म्हणतात की राजकीय तत्त्वज्ञान अर्थात आदर्शात्मक सिद्धांताचा उद्देश स्वातंत्र्य, समता, अधिकार इत्यादी मूल्यांशी बांधिलकी निर्माण करण्याचा आहे. तर या ठिकाणी हे विचारक काय म्हणतात की आदर्शात्मक सिद्धांताचा उद्देश काय आहे. तर उद्देश आहे स्वातंत्र्य, समता, अधिकार इत्यादी मूल्यांशी बांधिलकी निर्माण करण्याची आहे. स्वातंत्र्य, समता, अधिकार, न्याय जी आहे
हे काय आहे? ही शाश्वत मूल्ये आहेत. तर या ठिकाणी यांनी स्वातंत्र्य, समता, अधिकार या मूल्यांवर भर दिलेला आहे आणि इत्यादी मूल्यांशी बांधिलकी निर्माण करण्याचा आहे. मूल्यांचा आणि तत्वांचा क्रम लावून योग्य तत्वांची निवड करणे हे आदर्शात्मक राजकीय सिद्धांताचे कार्य आहे. म्हणजे या ठिकाणी आदर्शात्मक राजकीय सिद्धांताचे कार्य प्लेमनाटच्या मते काय आहे? तर हे काही जी मूल्ये आहेत, स्वातंत्र्य, समता, अधिकार यांचा क्रम लावणे, योग्य ती निवड करणे हा आदर्शात्मक राजकीय सिद्धांताचे कार्य आहेत, असे हे विचारक म्हणतात. यानंतर जे काही आपण आतापर्यंत जे संभाषण केलं त्यानुसार आदर्शवादी राजकीय सिद्धांताची काही वैशिष्ट्ये जी आहेत ती वैशिष्ट्ये आपल्याला पाहावयास मिळतात. तर प्रथम आपण या ठिकाणी नंबर 1 मध्ये तर आदर्शात्मक राजकीय सिद्धांताची व्याप्ती सर्वसमावेशक होती. तर संपूर्ण समाजच जो आहे तो समाज आदर्शवादी राजकीय सिद्धांताच्या कक्षेत येत होता. संपूर्ण मानव जातीचाच अभ्यास जो आहे तो या आदर्शवादी राजकीय सिद्धांतामध्ये केला जात होता. दुसरं, मूल्य व आदर्श यावर भर देऊन अधिक चांगल्या श्रेष्ठ जीवनाचा शोध घेण्याचा प्रयत्न राजकीय सिद्धांतातून केला जात होता. याच्या आधी जे आपण बघितलं त्याच्यावरूनच हे पॉईंट जे आहेत ते पॉईंट फाइंड आउट झालेले आहे. तर मूल्य आणि आदर्श यावर भर देऊन अधिक चांगल्या जीवनाचा शोध घेण्याचा प्रयत्न राजकीय सिद्धांतातून केला जात होता. आदर्शात्मक राजकीय सिद्धांतात तत्वज्ञानाला मध्यवर्ती स्थान होते. फिलॉसॉफीला जास्त महत्त्व होतं, कारण की तार्किक बाबी जे आहेत तार्किक बाबीला जास्त महत्त्व होतं. विवेकनिष्ठ आणि निगमनात्मक पद्धतीचा अवलंब केला जात होता. राजकीय तत्वज्ञानाचा शोध घेण्यासाठी तात्विक, विवेकनिष्ठ आणि निगमनात्मक पद्धतीचा अवलंब केला जात होता. विवेकनिष्ठ जी गोष्ट नैतिकतेवर आधारित आहे, जी गोष्ट विवेकी आहे, जी गोष्ट चांगली आहे, जी गोष्ट बौद्धिक आहे, म्हणजे तीच विवेकनिष्ठ आहे. तर अशा ज्या पद्धतीचा जो आहे पद्धतीचा अवलंब आदर्शात्मक राजकीय सिद्धांतामध्ये करण्यात आला. चौथं, राजकीय व सामाजिक संस्थांच्या अभ्यासावर भर देऊन आदर्श राज्य कसे असावे याच्या वर्णनावर लक्ष केंद्रित करण्यात आले. तर आदर्श राज्य कसे असावे यावर भर देण्यात आलेला होता. म्हणजे आदर्श, आयडियल स्टेट, म्हणजे जे आता नाही आहे ते कसं निर्माण करण्यात येईल. तर असं राजकीय व सामाजिक संस्थांच्या अभ्यासावर भर देऊन आदर्श राज्य कसे निर्माण करता येईल याच्या वर्णनावर लक्ष केंद्रित करण्यात आले. जसं प्लेटोने सुद्धा आदर्श राज्याच्या निर्मितीचा सिद्धांत हा मांडलेला आहे. तर या ठिकाणी आदर्श राज्य निर्माण करून व्यक्तीचे जीवन श्रेष्ठ कसं करता येईल, उत्तम कसं करता येईल, चांगले जीवन व्यक्ती कसं व्यतीत करील याच्यासाठी आदर्श राज्याची निर्मिती करण्यावर भर जो आहे हे आदर्शवादी देतात. व्यक्तीची राजकीय कृती, 5वा आहे, व्यक्तीची राजकीय कृती व सामाजिक संस्थांची चौकट नैतिकतेवर आधारित असावी असा आदर्शात्मक सिद्धांताचा आग्रह होता. म्हणजे व्यक्तीची जी कृती आहे, व्यक्तीचं जो बिहेवियर आहे, राजकीय कृती जी आहे किंवा सामाजिक संस्थांची जी चौकट आहे, जी फ्रेम आहे ती कशावर आधारित असावी, तर ती नैतिकतेवर आधारित असावी असा आदर्शात्मक सिद्धांताचा आग्रह होता. तर थोडक्यात आदर्शात्मक राजकीय सिद्धांताचे स्वरूप तत्वज्ञानात्मक, मूल्याधिष्ठित, नैतिक, संस्थात्मक आणि वर्णनात्मक होते. तत्वज्ञानात्मक होते, तात्विक बाबीवर जास्त भर देण्यात आलेला होता, फिलॉसॉफीला जास्त महत्त्व देण्यात आलेला होता. मूल्याधिष्ठित होते, जसं आपण व्याख्यासुद्धा आपण बघितलेली होती की स्वातंत्र्य, समता आणि अधिकार या मूल्यांची सांगड घालणं, म्हणजे हे जी मूल्ये आहेत या मूल्याला प्राधान्य देणे, त्यांना प्रथम मानणे, म्हणजे मूल्याधिष्ठित, नैतिक, संस्थात्मक आणि वर्णनात्मक होते. तर अशा प्रकारे राजकीय सिद्धांताचे जे आदर्शवादी स्वरूप आहे त्याचे आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. थँक्यू.